नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, तुम्हाला टीईटी 2026 ची द्यायची असेल तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर मला इथे भाषा विषयामध्ये इंग्लिश विषय नकोय, मग मला कसं इथे पेपरला फॉर्म भरता येईल आणि आता अभ्यास करताना कशा पद्धतीने अभ्यास करता येईल. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत बघा, तुमच्या सहकार्यांना पण लवकरात लवकर शेअर करा. यावरती बरेचसे प्रश्न आम्हाला विचारण्यात आले, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला घेतो मी. या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. त्यामध्ये पहिलेच बघा, इंग्लिश विषय नको असेल तर माध्यम हिंदी घेतला तर तुम्हाला भाषा विषय कोणता येऊ शकतो, प्रश्नपत्रिका कोणत्या भाषेत येऊ शकते, माझे शिक्षण आणि माध्यम आणि भाषा पेपर याचा काही संबंध आहे का, आणि भविष्यात शिक्षक भरतीत काही प्रॉब्लेम येईल का, या प्रश्नांची उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे. विथ प्रूफ तुम्हाला पाठीमागच्या जेवढ्याही टीईटीच्या एक्झाम झाल्या त्या टीईटी मध्ये फॉर्म भरताना कशी प्रोसेस होती आणि तुम्हाला भाषा विषय कोणते आले आणि इतर विषय पण कोणत्या भाषेत आले हे पण मी अनुभवातून तुम्हाला सांगतो. विथ प्रूफ दाखवतोय, दोन प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. भाषा आराखडाचा चार्ट पण दाखवतोय, त्यांच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कशी प्रोसेस ते पण सांगतो. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची नवीन 10.0 ची बॅच 1 एप्रिल पासून चालू होते. तुम्ही लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉल करायची गरज नाही. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची आणि बॅचची लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यावरती रजिस्ट्रेशन करा, ओटीपी येतो, ओटीपी टाका आणि मग तुम्हाला कॅटेगरी निवडायची शिक्षक भरतीची. त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या बॅचेस बघायला मिळतात. त्यापैकी तुम्हाला टीईटीची जी बॅच हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता. 3 प्रकारच्या बॅचेस आहे, पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 ची बॅच आहे. ती बॅच लगेच जॉईन करा, बाय नाऊ करा, फीस पेड करा. फीस तुमची कुठेच जात नाही, इग्नाइट अकॅडमीलाच मिळणार आहे, काळजी करू नका. जॉईन झाल्यानंतर अर्ध्या तासात तुम्हाला लगेच बॅच बघायला मिळणार आहे. त्याच ठिकाणी लाईव्ह लेक्चर कधी असतात तुम्हाला लगेच बघायला मिळतं. साईडला कंटेंट आहे, जे लेक्चर आधी झाले असेल किंवा लेक्चर झाले ते रेकॉर्ड स्वरूपात पण तुम्हाला अवेलेबल असतात आणि एकदम सिस्टमॅटिक आहे, विषयानुसार फोल्डर बनलेले आहे, तुम्हाला पाहायला काही अडचण येणार नाही. सो ह्या 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एक बॅच तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे, तुम्ही बॅच घेऊ शकता. डायरेक्ट बुक किट घरपोच येऊन जाईल, फक्त थोडा उशीर होऊ शकतो मागे पुढे, कारण खूप जास्त कॉल आणि खूप जास्त बुक्स सेंड पण करायचं काम चालू आहे. थोडं मागे पुढे होऊ शकतो, ते ऍडजस्ट करा. दुसरं ज्यांना हे नकोय बुक किट आणि बॅग, तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅचचे फीचर मात्र सारखेच आहे. 5,000+ विद्यार्थ्यांची निवड करणारी टीम तुम्हाला शिकवणार. दररोज पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. महारिव्हिजन सेशन आहे, डाके सरांचं रिफ्रेशमेंट सेशन आहे. हे सगळं तुम्हाला दोन्ही बॅचेस मध्ये अवेलेबल आहे. आणि मी सांगतो म्हणून तुम्ही जॉईन करू नका. तुमच्या जवळपास आजूबाजूला ज्यांनी टीटी क्वालिफाईड झालं असेल इग्नाइट अकॅडमी, त्यांना विचारा काय चीज आहे. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला सांगतील, ते रेफरन्स देतील तुम्हाला, 100% देतील तुम्हाला. आणि गेली 5 वर्षापासून अविरतपणे यामध्ये काम करण्याची तीच टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. बदल नाही, सेम टीम आहे. तुम्हाला बदल नाही. बाकी ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे पोस्टर नवीन दिसेल, रंगीत संगीत दिसेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. क्वालिटी चेक करा एकदा. कमी वेळेत तुम्हाला हे कम्प्लीट करायचं, लक्षात घ्या. त्यानंतर आता बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तो एक एक नीट लक्षात घ्या. सपोज तुम्ही माध्यम हिंदी घेतलं, पहिला काय माध्यम जर तुम्ही हिंदी घेतलं तर काय होऊ शकतं त्याचं उत्तर मी तुम्हाला देतोय. माध्यम हिंदी घेतलं तर भाषा पेपर कोणता येणार आहे, तर भाषेचे 2 पेपर येणार तुम्हाला. बघा, पहिला भाषेचा पेपर असं बघा, इथे लिहितो मी भाषा पेपर कोणता. माध्यम हिंदी घेतलं तर इनबिल्ड इथे नो चॉईस हिंदीच येणार आहे. आणि दुसरा जो येणार आहे तुम्हाला, तो दुसरा असणार तुम्हाला मराठी किंवा किंवा इंग्रजी, दोघांपैकी एक तुम्ही घेऊ शकता. मग तुम्हाला इंग्रजी नकोय ना, मग इंग्रजी स्किप करा, मराठी ठेवा, मराठी हिंदी. ज्यांना ज्यांना इंग्लिश स्किप करायचं आहे त्यांनी त्यांनी माध्यम हिंदी निवडायचा आहे आणि तुम्हाला हे 2 विषय भाषा पेपरचे घ्यायचे आहे. फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची ते मी व्हिडिओ घेणार आहे, तो घेतल्यानंतरच फॉर्म भरा, लक्षात घ्या. आणि मग पुढचा प्रश्न, सर ठीक आहे आम्ही माध्यम तर हिंदी घेतलं, सर आम्हाला प्रॉब्लेम इतर जे विषय आहेत ना भाषा विषयाचे सोडून उरलेले विषयाचे प्रश्न कोणत्या भाषेत येतील, तर ते फक्त आणि फक्त तुम्हाला बघा मराठी प्लस इंग्रजी ह्या 2च भाषेत येतील, काळजी करू नका. 100% मागची 23 नोव्हेंबर 2025 ची एक्झाम त्यामध्ये सेम मुलांनी केलेलं आहे, काळजी करू नका. दुसरं आहे की माध्यम जर मी मराठी जर घेतलं तर मला भाषा विषयाचे पेपर कोणते येतील, तर त्यातला पहिला भाषा विषय तुम्हाला बघा, जे माध्यम निवडलं तोच तुमचा पहिला पेपर असतो मराठी. आणि दुसरा असेल तुम्हाला चॉईस नाही, तुम्हाला इथे इथे मात्र इंग्रजी कंपल्सरी असेल. भाषा विसरून इतर विषयाचे पेपर किंवा प्रश्न कोणत्या भाषेत येतील, इथे पण मराठी प्लस इंग्रजीमध्ये येतील, काळजी करू नका. त्यानंतर सेम मी प्रश्न अजून घेतला की सर माध्यम मी जर इंग्लिश घेतलं तर भाषा विषयाचे पेपर मला कोणते येणार आहे, पहिला असेल इंग्लिश, दुसरा मराठी, इथे पण चॉईस नाही आहे. जर उर्दू घेतलं मी तर पहिला पेपर तुमचा कोणता असणार आहे, उर्दू असणार आहे. आणि दुसरा जो असेल तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, सॉरी दुसरा पेपर तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश, इथे पण चॉईस आहे बघा, इथे पण मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या, तुम्ही घेऊ शकता, इथे चॉईस आहे. मग उरलं काय, भाषा पेपर झालं. इतर विषय कोणत्या भाषेत येतील, इथे जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला मराठी इंग्लिश आहे, फक्त उर्दू साठी थोडं अपवादात्मक आहे. उर्दू घेतलं तर तुम्हाला इतर विषयांचे प्रश्न हे उर्दू प्लस इंग्रजी ह्या भाषेमध्ये येतात, हे लक्षात घ्या. सेम तुम्ही आता उर्दूच्या जागेवर किंवा इथे इंग्लिशच्या जागेवर कोणताही घ्या. इंग्लिश जागेवर तुम्ही फॉर एक्झाम्पल कन्नड घेतला,
तुम्ही सिंधी घेतला, तुम्ही गुजराती घेतला, कोणतीही भाषा घ्या तुम्ही इथे, तर तुम्हाला त्या पहिलं माध्यम तुम्ही कोणतंही निवडलं ना माध्यम, तर पहिल्या भाषेचा पेपर तुमचा माध्यम जे निवडलं ना तेच येणार, तोच विषय येणार आहे. दुसरा तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशची चॉईस असणार आहे. आणि तिसरं म्हणजे इतर क्वेश्चन पेपर तुमचे मराठी प्लस इंग्लिश मध्येच असणार आहे. फक्त उर्दू अपवादात नाही, उर्दू मध्ये तुम्हाला इतर प्रश्न जे आहे उर्दू इंग्लिश मध्ये येणार आहे. समजतंय की मी काय बोलतोय? आता विथ प्रूफ दाखवू तुम्हाला मी जे बोललो तर कशावरून बोलतात तुम्ही, विथ प्रूफ दाखवतो तुम्हाला मी, दाखवू. चला चला फॉर्म भरताना बघा काय प्रश्न होती. आता हे जे दाखवू तुम्हाला मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो वेबसाईटला, तुम्ही पण जाऊन वेबसाईटला चेक करू शकता. ही तुमची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात बघा, टीईटीची वेबसाईट आहे TET-MAHATEET.in. त्यामध्ये विषय आराखडा महत्वाच्या सूचनामध्ये आलेला आहे. ह्यावरती क्लिक करा, तुम्हाला हे दिसतंय बघा. जे मी आता सांगितलं ना तेच आहे. हे कोणतं आहे? पेपर 1चं आहे बघा, पेपर 1चं आहे. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? पेपर 1चं आहे. दुसरं काय आहे? पेपर 2चं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण घ्या होतं किंवा डायरेक्ट जाऊन चेक करा ना ऑनलाईन, बघा पेपर 2चं आहे. विथ प्रूफ दाखवलं दाखवलं. हे कोणी दाखवत नाही तुम्हाला असं काही, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ते घेऊन आलो इकडे. तर इथे जर आपण बघितलं, तुम्ही सपोज काय माध्यम निवडताना तुम्ही मराठी जर घेतला तर पहिला मराठी, दुसरा इंग्रजी भाषेचा पेपर असतो. उरलेले सगळे विषय तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये असणार आहे. पहिला जर तुमचा इंग्रजी माध्यम असेल तर इंग्रजी मराठी तुमचा भाषा पेपर असेल, सगळे पेपर मराठी इंग्लिश मध्ये असणार आहे. उर्दू जर घेतला तुम्ही तर उर्दू, आणि तुम्हाला इथे चॉईस आहे इंग्रजी मराठी चॉईस आहे, उरलेले सगळे पेपर उर्दू इंग्लिश मध्ये असणार आहे. इथे हिंदी जर घेतला तुम्ही तर ते हिंदी, आणि इथे पण चॉईस आहे, इंग्लिश स्किप करू शकता हिंदी घेऊन तुम्ही, आणि उरलेले पेपर तुमचे मराठी इंग्रजीमध्ये असणार. बघा बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे, सर माध्यम हिंदी घेतला तर उरलेले पेपर मला हिंदीमध्ये येतील का? नाही नाही नाही, मराठी इंग्रजीमध्ये येतील. बघा लिखित स्वरूपात दिलंय त्यांनी. तुम्ही बंगाली घेतली तर बंगाली पहिली भाषा, इंग्रजी मराठी चॉईस, बाकी सगळे पेपर मराठी इंग्लिशमध्ये. सगळ्यांसाठी हे लागू आहे. सेम पेपर 2ला पण आहे बघा, पेपर 2ला पण हेच लागू आहे. स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, चेक करा. हिंदी घेतलं मी पेपर 2ला तर हिंदी पहिली भाषा, दुसरा चॉईस असणार आहे, इंग्रजी स्किप करू शकता तुम्ही, उरले सगळे पेपर तुमचे मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे. समजतंय का? कळलं तर मला लाईक करा, कळलं तर मला कमेंटमध्ये कळवा की हे सगळं तुम्हाला इथेच मिळेल. इग्नाइट अकॅडमीचे पूर्ण टीम तुम्हाला माहिती देऊ शकते, बाकी कोणी देईल असं मला वाटत नाही, कारण हा अनुभव बऱ्याच वर्षापासून आहे. पूर्ण प्रोसेसमध्ये मी इथे होतो. आता फॉर्म दुसरं प्रूफ मला दाखवतो बघा. काय? फॉर्म भरताना 2025चा जेव्हा फॉर्म भरतोय, त्या फॉर्म भरताना सुद्धा प्रोसेस मी मला सांगतो बघा. इथे सपोज मी पेपर 1चा फॉर्म भरतोय, इथे माध्यम निवडायचं मला. भरपूर सारे माध्यम, किती 9 विषयाचे 9 माध्यम तुम्हाला मिळतात. पण मी हिंदी जर माध्यम निवडलं तर पहिलं मला बघा, जो माध्यम निवडतो ना तोच पहिला भाषेचा पेपर असतो बघा. जे माध्यम आपण निवडतो तोच पहिला भाषेचा पेपर असतो. दुसरा तुम्हाला चॉईस आहे इंग्लिश किंवा मराठी. सेम तुम्ही इथे पेपर 1 घ्या, पेपर 2 घ्या, पेपर 1+2 घ्या, काही पण घेतलं तरी काळजी करू नका. फॉर्म भरण्याची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे, ती समजून घ्या मग फॉर्म भरा. पण अभ्यास करताना जर का आता उलट झालं, इंग्लिशचा अभ्यास करत जायचं आणि फॉर्म भरताना माध्यम हिंदी, विषय हिंदी घ्यायचा, गलत करू नका, असा गडबड होऊन जाईल. इथे तुम्हाला क्वालिफाईंग एक्झाम आहे, इथे स्कोर वाढला पाहिजे, त्यानुसार विचार करा तुम्ही. इंग्लिश हिंदी पैकी तुम्हाला कोणत्या विषयात स्कोर वाढवता येतोय तो विचार करा आणि घेऊन टाका. मग आता प्रश्न हा पडतो की सर हे सगळं ठीक आहे, पण माझं शिक्षण, बरोबर, माझं शिक्षण, त्यानंतर माझं माध्यम, काय झालं इथे, माझं शिक्षण असेल, माझं माध्यम असेल, भाषा पेपर असेल, याचा काही संबंध आहे का? तर काही संबंध नाही. नो, काही संबंध आहे का? नाही. तुम्हाला चॉईस आहे. 2023ला 25ला मुलांनी केलं ना, काही प्रॉब्लेम नाहीये. ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, सो इथे माध्यमचा तुमच्या शिक्षणाचा काही संबंध नाही. दुसरा मुद्दा काय, भविष्यात शिक्षक भरतीला काही प्रॉब्लेम येईल का? नो, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण याच्यानंतर तुम्हाला टेट द्यायची असते आणि टेटच्या स्कोर नुसार तुमचं सिलेक्शन होतं. ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, फायनलला पाहत पण नाही तुम्ही माध्यम का निवडलं, काही प्रॉब्लेम नाही येणार. डोंट वरी. शिक्षक भरतीची प्रोसेस झाली 2022ची, त्यात मी होतो ना. 23ची आता होणार, त्यात पण मी आहे. तो अनुभवातनं बोलतोय तुम्हाला. नाही तुम्हाला वाटतं की नाही सर तुम्हाला आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, पाठीमागची व्हिडिओ जाऊन चेक करा. 2022चे चेक करा, 23चे चेक करा, 24-25चे चेक करा, तुम्हाला समजून जाईल मला काय म्हणायचं ते. ओके, सो हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा शेवटी सांगतो तुम्हाला, सध्या मार्केटमध्ये बुडबुडे खूप निघताय. कुणी येते पोस्टर बनवतोय, टीटी पास व्हा, गॅरंटी, हमी, याच्या फंद्यात पडू नका. तुम्हाला ही संधी आहे, संधीचं सोनं करून घ्या. आणि या संधीसाठी तुम्हाला कुठेही जाऊ नका. विचार करा, एक दिवस वेळ घ्या, इग्नाइट अकॅडमीचे लेक्चर बघा, पीडीएफ नोट्स बघा, टेस्ट सीरीज बघा, सगळं बघून हवं तर निर्णय घ्या. बुक्स पण अवेलेबल आहे, बुक्स पण एकदा चेक करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका स्टेजवर जर मिळत असतील तर ते जॉईन करा. आणि तुम्हाला समजलं पाहिजे, कमी कालावधीमध्ये हे सगळे विषय तुम्हाला प्रॉपर समजले पाहिजे. नाहीतर मग अरे माझ्या मागल्या कुणी गॅरंटी हमी देत असेल तर नोट बोनाफाईडवर आपलं बॉन्ड पेपरवर लिहून घ्या. तर त्याला टर्म कंडिशन विचारावं, किती वर्षाची गॅरंटी, 1 वर्ष 2 वर्ष, की जोपर्यंत पास होईल तोपर्यंत आमच्याकडे जॉईन करा. असं नकोय मला, हीच एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे असं ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला लिहून देऊ शकत नाही. पण आमचा अनुभव बघता, हे सगळं बघता, तुम्हाला क्वालिटी आमच्याकडे मिळेल. तुमचा प्रतिसाद जर चांगला असेल, तुमचे एफर्ट चांगले असेल
तर ह्याच अटेम्प्टमध्ये आपण ही एक्झाम पास होऊ, 100% पास होऊ. काळजी करू नका. ह्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. बॅचसाठी कोणाला कॉल करायची पण गरज नाही, कारण डिस्क्रिप्शन ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. लगेच जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला ह्या सेपरेट बॅचेस पण बघा, ही बॅच तर सगळ्यांनी जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला एक्झामला जाण्याच्या अगोदर म्हणजे एक्झामसाठी तयारीसाठी काय काय लागतं सगळं या बॅचमध्ये, ₹2 बॅचमध्ये दिलंय. सगळ्यांनी जॉईन करा. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. हे 2026 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल. आपलं हे PYQचं सक्सेस मास्टरचं पुस्तक सगळ्यांनी ठेवाच, फार गरजेचं असणार आहे. 2025च्या क्वेश्चन पेपर सुद्धा ऍड केलेला आहे आणि सगळे पुस्तकं नवीन आहे. 2026ची आवृत्ती आहे. तुम्ही याच्यावरून अमेझॉनवरनं म्हणा, जवळच्या बुक स्टोअरनं म्हणा, किंवा आपल्या ऍपवरनं तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, तिथून पण तुम्ही परचेस करू शकता. अजून काही शंका असेल तर पुन्हा व्हिडिओ बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हाच चॅनल आहे. सबस्क्राईब करा लगेच, पुढचे व्हिडिओ बघत राहा आणि ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप चांगला अभ्यास करा. धन्यवाद.